पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 1763 65. शेवगाव तालुक्याच्या बँक ऑफ महाराष्ट्र आखेगाव शाखेतील शाखाधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप सरपंच शीतल केदार यांनी केलाय. तर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर बँकेच्या दालनासमोर बोंबाबोंब आणि ढोलपथक वाजून आंदोलन केलं जाईल, असाही इशारा दिलाय. तसं निवेदन भाजपाच्या महिला तालुकाध्यक्षा शीतल केदार यांनी तहसीलदारांना दिलंय. शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेचे अधिकारी हे सर्वसामान्य शेतकरी, महिला वर्ग यांची अडवणूक करतात. त्यांना अरेरावीची भाषाही वापरतात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या महिलांची केवायसीसाठी कागदपत्र देऊनही काम करत नाहीत. ग्रामीण भागातील महिलांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात. अडाणी महिलांना कोणत्याही प्रकारची माहिती न सांगता बाहेर काढून दिलं जातं. अशा घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाल्यात. तर मनमानी कारभार करणाऱ्या शेवगाव तालुक्याच्या आखेगाव शाखेच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अधिकाऱ्यावर कारवाई करावी, असं लेखी निवेदन लोकनियुक्त सरपंच तथा भारतीय जनता पार्टीच्या महिला शेवगाव तालुका अध्यक्षा शीतल केदार यांनी तहसीलदारांना दिलंय. मी शीतल परमेश्वर केदार, लोकनियुक्त सरपंच थाटे, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका अध्यक्ष. तर शेवगाव तालुक्यातील आखेगाव गावातील बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा अधिकारी हे सर्वसामान्य महिला वर्ग हा बँकेमध्ये आल्यानंतर त्यांना अरेरावीची भाषा बोलतात आणि ते लाडकी बहीण योजनेच्या KYCचे KYC करत नाहीत आणि वारंवार कागदपत्रे देऊनही ते त्यांची KYC करत नाहीत. तर त्यांच्याशी ही आखेगाव बँक ही ग्रामीण भागात असून बहुसंख्याक लोक तिथे अडाणी आहेत. तर त्यांना हा अधिकारी परप्रांतीय असल्यामुळे त्याला मराठी येत नाही आणि इथल्या महिला वर्गांना हिंदी कळत नाही. तर त्यांना हिंदी कळत नसल्यामुळं त्यांना ते बँकेतून बाहेर काढून लावलं. अर्वाच्य भाषेत बोललं तरी महिलांना काही करता येत नाही. तर मी त्यांच्या वतीनं जर ह्या म्हणजे अधिकाऱ्यावर जर कडक कारवाई नाही झाली, प्रशासनाने कडक कारवाई नाही केली, तर येत्या मंगळवारी मी बँकेच्या कार्यालयासमोर ढोलताशा बोंबाबोंबची आंदोलन करण्यात येईल, अशी मी प्रशासनाला विनंती करते की त्यांच्यावर कारवाई करा. जर संबंधित शाखा अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही तर 24 सप्टेंबरला महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर बोंबाबोंब करून ढोलपथक आंदोलन केलं जाईल, असाही इशारा शीतल केदार यांनी दिलाय. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, शेवगाव. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.